या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे की जर तुम्हाला मोतीबिंदूचं निदान झालेलं असेल आणि तुम्ही आमच्याकडे जर चेकअपला आलात तर कुठल्या कुठल्या तपासण्या या मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या आधी गरजेच्या असतात याविषयी आपण थोडक्यात बोलूया। सर्वप्रथम बऱ्याचदा आमच्याकडे जे रुग्ण येतात त्यांना थोडंसं अंधुक दिसायला लागलेलं असतं किंवा त्यांना रात्री लाईटचा त्रास होत असतो। काही लोकांना मात्र दिसणं बरंच कमी झालेलं असतं आणि अशा वेळी ज्यावेळी आम्ही त्यांची प्रिलिमिनरी चेकअप करतो तर त्यामध्ये आम्हाला त्यांना मोतीबिंदूची लागण झालेली आहे याची हे लक्षात येतं आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना काही तपासण्या सांगतो। याच्यात सगळ्यात महत्त्वाची तपासणी जी आम्ही अगदी सुरुवातीलाच करतो ती आहे डोळ्याचे मेजरमेंट्स। हे आम्ही सुरुवातीला यासाठी करतो की डोळा जो नैसर्गिक स्थितीमध्ये असतो म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही आता कुठलेही ड्रॉप्स घातलेले नसतात अशा स्थितीमध्ये याचं मेजरमेंट केलं तर त्याची ॲक्युरसी सगळ्यात जास्त असते। या मेजरमेंटमध्ये आम्ही मुख्यत्वे डोळ्याची जी लेंथ आहे ज्याला आम्ही ॲक्झियल लेंथ म्हणतो हे मेजर करतो, बुबुळाची जी वक्रता आहे ज्याला आम्ही केरॅटोमेट्री म्हणतो ही मेजर करतो आणि डोळ्यातली विविध अंतर जी आहेत म्हणजे बुबुळापासून लेन्सचं अंतर, लेन्सपासून पडद्याचं अंतर हे सगळे मेजरमेंट केले जाते। आणि हे आम्ही हाताने करतो का तर नाही, ह्याच्यासाठी आता अतिशय अद्ययावत अशी उपकरणं उपलब्ध आहेत। ह्याच्यामध्ये आमच्याकडे आहे IL मास्टर 700 हा जगातला सगळ्यात चांगला बायोमीटर मानला जातो। यामध्ये ह्या सर्व मेजरमेंट्स मी जे सांगितले त्याची मेजरमेंट करण्याची त्याची ॲक्युरसी खूप चांगली आहे। या मेजरमेंट झाल्यानंतर आम्ही जर त्या रुग्णाच्या बुबुळामध्ये काही दोष वाटले तर बुबुळासाठी अधिक टेस्ट सांगतो ज्याच्यामध्ये पेंटाकॅम म्हणजेच बुबुळाची टोपोग्राफी ही केली जाते। काही रुग्णांना बुबुळाचं स्पेक्युलर काउंट म्हणजे जर त्यांची बुबुळाच्या आत एक लेअर असतो ज्याला एंडोथिलियम म्हणतात याच्यात जर आम्हाला काही दोष जाणवले तर त्या आम्ही टेस्ट करून घेतो।